जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। रिपब्लिकन पक्ष खोब्रागळे गटाच्या वतीने पक्षाच्या पुनर्बांधणीच्या अनुषंगाने व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येत्या 30 सप्टेंबर रोजी नागपूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून या निमित्त मुंबई ते चंद्रपूर पर्यंतच्या सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन एक मूठ बांधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाला पुन्हा नव्याने उभारी घेऊन पक्षाची पुनर्बांधणी करत त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वच नेते कामाला लागलो आहोत असं पक्षाच्या वतीने वाच्यता करण्यात आली। अशी माहिती पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाडा स्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत रिपब्लिकन पक्ष खोब्रागळे गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशक गिरीश बाबू वानखेडे यांनी नांदेड येथे दिली। या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ निर्भवने, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट जीवन बागळे, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राध्यापक अशोक ढोले, मराठवाडा अध्यक्ष संजय इखारे, रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश टारू, जिल्हाध्यक्ष अरुण कांबळे यांनी मार्गदर्शन केले। बैठकीस रिपब्लिकन पक्ष खोब्रागळे गटाचे मराठवाड्यातील पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानसपुत्र म्हणून ज्यांना केलं असे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागळे यांचा जन्मशताब्दी वर्ष 25 सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे। त्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाच्या खोरीपाच्या वतीने एक राष्ट्रीय अधिवेशन नागपूर या ठिकाणी त्यांच्या शताब्दी वर्षाच्या निमित्त आणि पक्ष बांधणीच्या अनुषंगाने 30 सप्टेंबरला आयोजित केलेला आहे। त्यानिमित्त महाराष्ट्रामध्ये मुंबईपासून तर चंद्रपूरपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेटी घेऊन संघटन मजबूतीची करण्याच्या अनुषंगाने आणि शताब्दी वर्षाला आपण रिपब्लिकन पक्षाच्या जे बॅरिस्टर साहेबांनी जे योगदान दिलं त्यांचा जो कार्य जो आहे त्याला समोर नेण्याच्या अनुषंगाने आणि जो बाबासाहेबांनी जो पक्ष दिला त्याला एक पुनश्च या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत आहेत। त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये प्रथमतः आपण सर्वसमावेशक बाबासाहेबांच्या चळवळीतील जे काही पक्ष असतील, जे मानणारा जो वर्ग असेल त्या सर्वांचे एक मूठ बांधून आपण समोर जाण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्नशील आहोत आणि या शताब्दी वर्षानिमित्त आपण एक संकल्प साधत आहोत की येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष हा मोठ्या जोमाने आणि मोठ्या परिश्रमाने पुनर्बांधणीच्या अनुषंगाने आपण समोर जाऊ इच्छिता। पक्षाच्या भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही स्थानिक पातळीवरती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला आम्ही एक प्रोग्राम दिलेला आहे। याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं आहे की आपल्या सहकारी असलेले जे रिपब्लिकन चळवळीला मान्य करणारे पक्ष जे असतील किंवा जे पोषक असं वातावरण जे निर्मिती होत असेल, कोणताही पक्ष BJP असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो यांच्यासोबत कोणी जायचं नाही आणि एक दिलाने रिपब्लिकन चळवळीला मजबूत करण्याच्या अनुषंगाने, आंबेडकरी विचाराला मजबूती करण्याच्या अनुषंगाने आपण एक संघ होऊन निवडणुकीला समोर जाण्याचे स्थानिक पातळीवरती आम्ही सर्व लोक म्हणजे आम्ही दिलेला त्यांना म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर नेहमीच लढत असतो आणि या ठिकाणी पहिला प्रश्न मला पत्रकारांनी हा विचारला की या ठिकाणी बैठक का आयोजित केली। या बैठकीचा असा आयोजित करण्यामागे हेतू आहे की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले मानसपुत्र आहेत आणि त्यांची यावर्षी 100वी जयंती म्हणजे शतकोत्सव आम्ही साजरा करत आहोत आणि तो महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारे साजरा होत आहे। त्यानिमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांनी हे बैठक शतकोत्सव जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि या बैठकीचं नियोजन केलेलं आहे। या बैठकीच्या माध्यमातून आम्ही आमचे पक्षाचे रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे सर्व पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रबोधन करत आहेत, पक्षबांधणी करत आहेत। जयंती शतकोत्सव बॅरिस्टर साहेबांची जयंती साजरी करत असताना हे रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा नव्याने भरारी घेतला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करत आहेत। मी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रातील सर्व सारथी, बार्टी, टार्टी, महाज्योतीच्या मुलांसाठी फेलोशिप मिळावी, स्वाधार मिळावी यासारख्या सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत विद्यापीठ स्तरावरच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सर्व विद्यापीठाच्या त्या आम्ही चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज
रिपब्लिकन पक्षाच्या मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक नांदेडला ह्या ठिकाणी होतोय। नांदेड एक क्रांतिकारी भूमी मनुष्याने ओळखली जाते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाला पुन्हा नव्याने उभारी घेऊन त्यांचं जे उर्वरित कार्य आहे हे करण्यासाठी आमच्या पक्षातील सर्वच नेते हे आज कामाला लागलेले आहेत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये आपल्या मताची विभागणी होऊ नये आणि ज्या भागामध्ये दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी असे असतील त्या भागामध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करण्याचं प्रयत्न करत आहोत। या निवडणुकीमध्ये सगळ्या आंबेडकरवादी पक्षांना एकत्रित घेऊन त्यांची वज्रमूठ बांधून आपल्या मताची विभागणी न टाळता बाबासाहेब आंबेडकरांच्या मताची माणसं कसे या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये येतील हा आमचा प्रामुख्याने प्रयत्न राहणार आहे। होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक उपचार करण्याची परवानगी मिळाली असून लवकरच त्याची नोंद मेडिकल काउन्सिलकडे करण्यात येणार आहे। शासनाच्या या निर्णयामुळे प्रामुख्याने जिथे MBBS डॉक्टर नाहीत त्या ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक ॲलोपॅथिक वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत। त्यामुळे या निर्णयाला मेडिकल असोसिएशनच्या वतीने होत असलेला विरोध अनाठायी आहे। नांदेडच्या हिमा संघटनेच्या वतीने करण्यात आला असून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने CCMP रजिस्ट्रेशन सुरू न केल्यास हिमा संघटनेच्या वतीने येणाऱ्या काळात आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नांदेड जिल्हा हिमा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे। या प्रसंगी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाही देण्यात आल्या। होमिओपॅथिक संघटनेचा हिमा संघटनेचा आम्हाला न्याय CCMP रजिस्ट्रेशन होमिओपॅथिक संघटनेचा MMC रजिस्ट्रेशन होमिओपॅथिक संघटनेचा होमिओपॅथिक संघटनेचा हम सब CCMP रजिस्ट्रेशन CCMP रजिस्ट्रेशन आमच्या हक्काचं CCMP रजिस्ट्रेशन हक्काचं 2014 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक जागतिक संघटनेचा विचार करून महाराष्ट्राचा विचार करून आरोग्यांचा विचार करून महाराष्ट्रामध्ये ॲलोपॅथिक डॉक्टर्स खूप कमी आहेत त्याचा विचार करून सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांना एक CCMP कोर्स जो महाराष्ट्रामध्ये जी हे आहे MUHS आहे MUHSच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की होमिओपॅथिक डॉक्टरांना 1 वर्षाचा CCMP कोर्स करायचा। तो 2014 मध्ये CCMP कोर्स झाला आणि महाराष्ट्रातील जेवढे काही वैद्यकीय महाविद्यालय आहेत ते खाजगी असो की प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट असो त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या ठिकाणी MBBSचे मुलं शिकल्या जातात त्याच महाविद्यालयामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना CCMP कोर्स हा 1 वर्षासाठी निवडला गेला आणि तो 1 वर्षाचा कोर्स हा कंटिन्यू होता। ज्या विद्यार्थ्यांना MBBSची शिक्षक शिकवतात त्याच शिक्षकांनी आमच्या सर्व डॉक्टरांना CCMP म्हणून जो फार्माकोचा 1 वर्षाचा कोर्स आहे तो शिकवला गेला। त्या ठिकाणी पूर्ण प्रॅक्टिकल त्यांनी घेतले गेले, थेरीचे एक्झाम वेगवेगळ्या घेतल्या गेल्या, सर्व त्यांनी केलं आणि त्यांनी आम्हाला परत 1 वर्षाचा कोर्स झाला असं आम्ही डिक्लेअर केलं। त्याच्यासाठी आम्हाला आमच्या काउन्सिलने पण एक ॲडिशनल सर्टिफिकेट दिलं आम्हाला त्यांनी। त्याच्यानंतर आमची एक मागणी होती की जो महाराष्ट्र काउन्सिल आहे त्यांच्याकडे आमची नोंदणी करण्यात यावी। मग महाराष्ट्र शासनाने त्यावर निर्णय घेतला की त्यांचं एक वेगळं रजिस्टर नेमून ज्यांनी CCMP पास झालं त्यांना त्या ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आपलं घेण्यात यावं आणि उद्याच्या 15 तारखेपासून त्याचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे। पण काही IMA स्वतःला एक इगो पॉईंट तयार करून समाजामध्ये वेगळ्या पद्धतीची भावना व्यक्त करून एक निगेटिव्ह गोष्टी सांगून ते टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत। या ठिकाणी सरकार आमच्या पूर्ण पाठीमागे भक्कम उभा आहे। सरकारने तो निर्णय घेतलेला आहे पण सरकारला एक आमची विनंती आहे IMAला तुम्ही दबावाला बळी पडू नका। गोरगरिबांचा विचार करून जनतेचा विचार करून आम्हाला ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची परवानगी द्या। आजही अशी कंडिशन आहे तालुका लेवलसुद्धा एकही जनरल प्रॅक्टिशनर नाही आहे। सर्व प्रॅक्टिशनर आम्ही आहेत MBBS किंवा जे PGचे लोक आहेत स्पेशलायझेशन करतात मग त्या लोकांना ट्रीटमेंट द्यायची कोणी तर त्या लोकांना आम्ही आयुष्य डॉक्टर होमिओपॅथिक डॉक्टर त्यामध्ये आयुर्वेदिक असो युनानी असो होमिओपॅथी असो आम्ही त्यांना ट्रीटमेंट देत असतो। पण विनाकारण हे लोक विरोध करत आहेत। विरोधाला विरोध करण्यापेक्षा ते आमचे मोठे भाऊ आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला समजून घ्यावं। आमचा अजिबात त्यांच्यावर नाराजी नाही पण काही IMAचे लोक आम्हाला खूप खालच्या लेवलला बघत आहेत। काही जण तर आम्हाला टांगे आले म्हणलेत
ते ठीक आहे. काही जण आम्हाला गाडीचे ड्रायव्हर आणि पायलट म्हणले, ठीक आहे, त्यांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही कमीत कमी आम्हाला त्यांनी कारचे ड्रायव्हर तरी म्हणले गेले. म्हणजे एखादा कारचा ड्रायव्हर पायलट चालवतो असं होणार नाही. आम्ही 35-40 वर्षाहून प्रॅक्टिस करतो. आज कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये सगळ्यात भक्कमपणे म्हणलं तर आमचे होमिओपॅथिक डॉक्टर उभा होते. हे सगळ्या जगाला, सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या भारताला माहीत आहे. त्याच लोकांनी आमची वाहवा केली. आज ज्या IMAचे हॉस्पिटल आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आर्यमा म्हणून आमचे लोक आहेत, ते मस्त शांत झोपल्या जातात. म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं एकच आहे की जे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र युनिव्हर्सिटी करणार आहे तर त्याला त्यांनी IMAने विरोध करू नये आणि ह्या विरोधाला महाराष्ट्र सरकारने बळी पडू नये एवढीच आमची हिमा नांदेड संघटनेच्या वतीनं, महाराष्ट्राच्या सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो. रस्त्यासाठी चिखलात बसून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शिवसेना अध्यक्ष मावळ लोकसभा राजेंद्र तरस व फुले शाहू आंबेडकर विचारमंच अध्यक्ष धर्मपाल तंतरपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. किवळे सर्वे नंबर 96 येथील कस्तुरी होम सोसायटी ते रुनाल गेटवे सोसायटी दरम्यान 18 मीटर DP रोड मंजूर होऊन अनेक वेळा उद्घाटन होऊनही महानगरपालिकेने विकसित केले नाही. त्यामुळे नागरिकांना चिखलाच्या रोडमधून जावे यावे लागते. अनेक वेळा महानगरपालिकेला सांगूनही महानगरपालिकेने याची दखल न घेतल्यामुळे आज प्रशासनाच्या विरोधात चिखलात बसून आंदोलन करण्यात आले. जय भीम. आज आपण लॉर्ड बुद्धा टीवरती थेट आहोत विकासनगर किवळे भागातील रावेत आणि किवळ्याच्या बाउंड्रीवरती, आणि आपण पाहतोय की या ठिकाणी मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन लाईन चालू आहेत. आणि कन्स्ट्रक्शन लाईन चालू असताना आपण बघतोय की आज या ठिकाणी राजेंद्र तरस शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आहेत ते, आणि आपण पाहतोय की आज त्यांच्या माध्यमातून आज चिखलात बसून या ठिकाणी आंदोलन झालं आहे. काही या ठिकाणी सोसायटी आहेत, त्या सोसायट्यांच्या माध्यमातून की ह्या ठिकाणी रस्ता भेटत नाही, रोड नाही. आपण पाहिलं की पाठीमागं आपण पाहतोय की जो रस्ता आहे तो पूर्ण चिखलाने भरलेला आहे. याच ठिकाणी पाऊस पडला तर पूर्ण पाणी साचतं. जसं हिंजवडीत आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी की हिंजवडीमध्ये स्विमिंग पूल होतं, तसंच हा स्विमिंग पूल हिंजवडीच्या आधीपासून या ठिकाणी होतो आहे. कारण याचं महत्त्वाचं जर कारण पाहिलं आपण की या ठिकाणी चाललेले जे बिल्डरांची कामं आहेत या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या सुखसुविधा काम चालू असतेपर्यंत केल्या पाहिजे नव्हत्या त्या केल्या जात नाही आहेत. मात्र आज आपण बघतो की या ठिकाणी आंदोलन होतं आहे. राजेंद्र भाऊ, तुम्ही या ठिकाणी आज आंदोलन करताय, नक्की तुमचा आजच्या आंदोलनाचा स्पष्ट आणि ठळक मुद्दा काय आहे? सर्वे नंबर 96 किवळे रावेतच्या शिवरती या ठिकाणी आता आम्ही थांबलेलो आहे. 18 मीटर DP रोड हा महानगरपालिकेने वर्षी अंदाजपत्रकात मंजूर करून राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी ऑनलाईन उद्घाटन पण झाले आणि चिंचोली विधानसभेचे आमदार आदरणीय शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते सुद्धा उद्घाटन झालेले आहे. 2-2 वेळा उद्घाटन होऊन पण या ठिकाणी जर नागरिकांना हा रोड खुला म्हणजे डांबर करून देता नाही आला महानगरपालिकेला, ठीक आहे. या ठिकाणी अनेक कंस्ट्रक्शनची कामं चालू आहेत, परंतु 10 फुटाचा MPM कच्चा डांबर टाकून या ठिकाणी जरी 10 फुटाचा रोड मिळत होता तरी नागरिक समाधानी होते. परंतु आज तुम्ही पहा रुनाल स्पेशो, त्याच्यानंतर रुनाल गेटवे, GT प्राईड या सोसायट्यांकडनं हा रोड येतो आणि शेवट आर्यबन असेल, कस्तुरी होम असेल, GK असेल, मार्वल असेल, त्याच्यानंतर मंगलम असेल, या सर्व सोसायट्यांकडे हा रोड येतो आहे. अनेक या ठिकाणी सोसायटीधारक राहिले आहेत. हे सगळे IT मध्ये काम करतात. 1-1 कोटी रुपयापर्यंत त्यांनी या ठिकाणी फ्लॅट घेतलेला आहे. आणि जर त्यांना या अशा अवस्थेत या ठिकाणाहून रोज यायला जायला लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव या ठिकाणी म्हणता येणार नाही. आणि आज फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये आज माता भगिनींना संरक्षण म्हणून आज आम्ही शिवसेना पक्षामार्फत लाडकी बहीण योजना असेल या ठिकाणी अनेक महिलांना संरक्षणासाठी त्या ठिकाणी काम करतो. आणि या कस्तुरी होम सोसायटीमधील आमची भगिनी, गरोदर असलेली भगिनी त्या ठिकाणी चिखलात पडली आणि त्या ठिकाणी त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं. आणि त्याच्यानंतर मग सोसायटीमधील गेल्या 1 महिन्यापासून मी या ठिकाणी संपर्कात होतो पालिका अधिकाऱ्यांच्या पण, आणि स्वतः मी या ठिकाणी पावसात येत होतो. परंतु रोडच्या अनेक वेळा तक्रारी देऊन त्या ठिकाणी त्यांना व्हिडिओ पाठवून पत्र देऊन पण त्यांनी दखल घेतली नाही. आणि शेवटचा पवित्र 1 तारखेला मी पत्र दिलं की 2 दिवसात आम्हाला रोड करून द्या, तरी महानगरपालिकेने त्याला कॅराची टोपली दाखवली. आणि मग शेवटी 7 जुलै रोजी आम्ही पत्र दिलं आणि 10 तारखेला आज गुरुवारी या ठिकाणी चिखलात बसून या ठिकाणी आंदोलन उपोषण करणार म्हणून असं जाहीर केलं. आणि त्यानंतर महानगरपालिकेला त्यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न असा दाखवला, परंतु तो त्यांचा फोल ठरलेला आहे. कारण या ठिकाणी युवा नेते बापू कातळ यांनी यांच्या वैयक्तिक मुरुम या ठिकाणी टाकायला चालू केला. परंतु त्यांनी मला असं दाखवलं की ते महानगरपालिका काम करते, कारण त्याचे फोटो काढले मला व्हॉट्सअपला पाठवले की आपण काम चालू केलं, रोलिंग होतंय, JCBने काम चाललं असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आज या ठिकाणी आल्यानंतर बापू कातळ यांच्याकडनं समजले की हे काम मी करतो, महानगरपालिका करत नाही आहे. कुणाचं नाव घेणार नाही की त्यांनी सुलभ शौचालय कुठं बांधले ते दाखव. छोट्यातली छोटी गोष्ट आहे सुलभ शौचालय. आता जसे तुम्ही म्हटले की नाले शिफ्टिंग झाले का, नाल्याचं क्षेत्र कमी केलं, मग क्षेत्र घेतलं कोणी? जागा शेजारी बिल्डर लोकांच्याच आहेत ना, मग क्षेत्र गेलं कुणाकडं? बिल्डर लोकांकडंच ना. मग याच्या मागं कुणाचा फायदा?
अधिकारी पालिकेवाल्यांचा का अजून तिसऱ्या व्यक्तीचा? तर या गोष्टी न होता सामान्य नागरिकाला वेठूस धरू नका, कारण याआधी किवळे भागातनं कोण बोलत नव्हतं, आता बोलणारे लोक तयार झालेले आहेत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. माझ्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या, सगळ्या प्रतिनिधींकडे तक्रारी केल्या, पण महानगरपालिकेकडनं ज्या तक्रारी होत्या त्या क्लोज करण्यात येतात. 10 दिवस झाले काम करतो, थोडंफार काहीतरी तुटपुंज काम केलं जातं आणि महानगरपालिकेकडनं त्या तक्रारी बंद करण्यात येतात. अशा 100 तरी तक्रारी आमच्याकडे आहेत, त्याचे टोकन नंबर तुम्हाला देऊ शकतो आज मी, की त्या कशा प्रकारे बंद करण्यात आलेले आहेत ते. त्याच्यामुळं हा जो प्रश्न आहे हा आता चेअरमन किंवा ह्याच्यावर राहिलेलाच नाही. जेव्हा महिला पडल्या तेव्हा महिलांनी जेव्हा गदारोळ केला, माझ्या घरासमोर आल्या की चेअरमन काय कामाचा आहे, तेव्हा आज माझी आईला दवाखान्यात न्यायचं सोडून आज इथं थांबलेलो आहे. महानगरपालिका पिंपरी चिंचवड या प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर धिक्कार आणि निषेध करतोय की 1947च्या नंतर आज जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती जर असेल तर अशा खंडामध्ये हे हरामखोर महानगरपालिका पिंपरी चिंचवड सेकंड नंबर याचा दुसरा नंबर कसा आला हे फार मोठी शोकांकित गोष्ट आहे. आज सन्माननीय राजेंद्रजी तरस यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या सोसायटीला रस्त्यासंदर्भात आंदोलन झालं. आपण जर बघितलं असेल की इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी अभपत्र भरून दिल्यानंतर उदासीन महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 किवळे मामुर्डी या साईडचा विकास न करता हे बाहेर पिंपरी चिंचवडच्या सगळ्या ठिकाणी विकास करतात. आज एक माता भगिनी या ठिकाणी चिखलामध्ये पडलेली आहे. जर हे दुःखाची गोष्ट असेल तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता समाजसेवा म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे. आज राजेंद्रजी तरस यांना मी धन्यवाद देतो की त्यांच्या नेतृत्वाखाली आज पक्ष आम्ही सगळे बाजूला ठेवलेला आहे. महायुतीच्या माध्यमातून बापूसाहेब कातळे असतील, निलेश भाऊ असेल, मी असेल आणि राजेंद्र भाऊ तरस असेल, आम्ही खऱ्या अर्थानं लोकांना न्याय देण्याचं काम करतोय. याआधी पण राजेंद्रजी तरसच्या माध्यमातून आम्ही अनेक आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्हाला आंदोलनाचे भाषण नाही तर आंदोलनाचा तुम्ही किरकोळ कार्यकर्ता समजा, पण ही जर परिस्थिती कायमस्वरूपी राहिली तर महानगरपालिकेचे आयुक्त जे प्रशासक आहे, महानगरपालिकेचे जे आयुक्त आज जे प्रशासक आहे त्या प्रशासकाच्या घराच्या समोर किंवा महानगरपालिका पिंपरी चिंचवडच्या दालनामध्ये आयुक्ताच्या दालनामध्ये हा संपूर्ण जो कचरा आहे, हा संपूर्ण जो माती आहे, हे जे दलदल झालेली आहे, हे सगळी दलदल आम्ही आयुक्तांच्या कार्यालयाच्या आतमध्ये टाकणार आहे. आषाढी पौर्णिमेनिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने वर्षावास कार्यक्रम मालिकेचे उद्घाटन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण परभणी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा कार्यालयामध्ये. आषाढी पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा, गुरुपौर्णिमा म्हणून बौद्ध समाज साजरा करतो. वर्षावास कार्यक्रम मालिकेचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले. यावेळी पूज्य भंते पी धम्मानंद, जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण झाले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास कार्यक्रम हा 3 महिने राबविण्यात येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करून वर्षावास साजरा करण्यात येतो. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं सर्व केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, सर्व पदाधिकारी यांनी स्वतः घरावरती घेऊन अर्थदान देऊन या ठिकाणी जवळजवळ 50,000 रुपयाच्या या मूर्त्या खरेदी केल्या आहेत आणि या मूर्त्याची गॅरंटी 50 वर्षाची त्या माणसाने दिलेली आहे. तेव्हा हे खूप महत्त्वाचं, उत्कृष्ट आणि छान काम भारतीय बौद्ध महासभेनं बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. भद्रावती तालुक्यातील मौजा नंदोरी येथील शेतातून मुरुम उत्खनन करण्यासाठी तहसीलदार भद्रावती यांच्याकडून
500 ब्रासची परवानगी सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आली, परंतु कंपनीने लाखांहून अधिक ब्रास मुरुम अवैध उत्खनन केले। या संदर्भात अनेक वेळा तहसीलदार भद्रावती, खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्यासह सदर कंपनीला निवेदन देण्यात आले, परंतु त्यावर कोणतीच कारवाई न केल्याने सतत येत असलेल्या पावसाने शेतात जाण्याचा रस्ता खचला असून खचलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा व अवैध उत्खनन केल्यामुळे 1 एकर शेती या खड्ड्यात समाविष्ट झालेली आहे, म्हणून सदर शेतीचा नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नंदुरी येथील शेतकरी सुनील उमरे व शेतकरी संरक्षण समिती चंद्रपूर अध्यक्ष विठ्ठल बदखल यांनी निवेदनातून सरकारला केली आहे। आणि आम्ही तक्रारी केलेल्या आहे या उत्खननाबाबत। 70 फूट खोल आहे, 200 मीटर लांब आहे, 125-150 मीटर रुंद आहे आणि एवढं उत्खनन असताना सुद्धा तक्रारी करूनही कोणत्या अधिकाऱ्यांनी काही लक्ष न दिल्यामुळे आजची परिस्थिती हे उद्भवलेली आहे। याच्यात आम्ही 7/2/25 तहसीलदार खोदकामाबाबत दिलेली तक्रार आहे समितीच्या वतीने, खनिकर्म अधिकाऱ्याला दिलेली आहे, जिल्हाधिकाऱ्याला दिलेली आहे आणि विजयलक्ष्मी बिद्री आयुक्त नागपूर यांना सुद्धा आम्ही 26/6/25ला तक्रार आम्ही समितीच्या वतीने स्वतः जाऊन दिली, तरी पण आजपर्यंत कोणताही त्याच्यावर तहसीलदारने येऊन मोका चौकशी करून कोणताही या रस्ता बंद झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिलेला नाही। असे या नंदुरी भागामध्ये 4 सर्वे नंबर 5 सर्वे नंबरमध्ये जे खोदकाम केलेलं आहे ते खोदकाम याहीपेक्षा जास्त आहे। तिथेही सभोवतालच्या शेतामध्ये जे रस्ते खचलेले आहे त्यांच्या शेतामध्ये खचलेलं आहे पाण्यामुळं जवळपास 250 करोड रुपयाचा जो उत्खनन झालेला आहे त्या उत्खननाला जे जबाबदार अधिकारी आहे तलाठी, RI, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि जिल्हाधिकारी, खनिकर्म अधिकारी यांच्यावर माननीय आयुक्त, महसूल मंत्री यांनी ताबडतोब जर ॲक्शन घेऊन कारवाई केली नाही, संबंधित शेतकऱ्याचा शेतात जाणाऱ्याचा जो रस्ता आहे तो जर बंद आहे तो सुरू करून दिला नाही, टाकून दिला नाही तर त्याच्यावर आंदोलनात्मक कारवाई करावी लागेल। यापूर्वी आम्ही त्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 2दा जाऊन रस्ता बांधून देतो असं त्यांनी जेव्हा मान्य केलं, लिखित मान्य केलं तहसीलदारच्या समोर, तरी पण त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई न केल्यामुळे हे गड्ड्याच्या बाजूला रस्ता खचणं काम झालं, मोठे मोठे झाडं समाविष्ट झाले। तद्वतच नंदोरी ते चालबर्डी डांबरीकरणाचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे खचला। या भविष्यामध्ये या 15 दिवसात जर पाऊस जास्ती पडला तर तोही रोड डांबराचा रोड खचून पूर्णतः बंद होण्याच्या मार्गावर आहे। तरी विनंती अशी आहे की त्यांनी ताबडतोब चौकशी करून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि त्यांचा रस्ता तयार करून द्यावा। हा गड्डा जो आहे तो सुनील उमरे यांच्या शेताला जी बैलबंडी वाट जाते त्या रस्त्याला यांनी जे खोदकाम केलेलं आहे ते पूर्ण नियमाला डावलून झालेलं आहे असं मला आढळून आलेलं आहे। आणि हा रोड मुख्य एक जो रोड आहे चालबर्डी रोड त्यालासुद्धा या रोडमुळे कुठेतरी समोर भविष्यात तो रस्तासुद्धा वाहून जाण्याच्या अवस्थेत परिस्थिती निर्माण झाली आहे। तरी संबंधित अधिकारी यांना मी विनंती करतो आहे की संबंधित प्रकरणामध्ये त्यांनी खोल चौकशी करून हा अहवाल राज्य शासनाकडे पाठवावा आणि हा जो झालेलं उत्खनन आहे याच्या संबंधित जे अधिकारी असतील, रेव्हेन्यूशी संबंधित असतील आणि तसंच खनिकर्म विभागातली जे अधिकारी आहे त्यांनीसुद्धा या बाबतीत लवकरात लवकर योग्य दखल घेऊन या गांभीर्याच्या प्रकरणामध्ये तात्काळ दखल घ्यावी ही माझी विनंती आहे। आझाद हिंद नेचर आर्मीच्या पर्यावरण चळवळीला 5 महाराष्ट्र बटालियन ताकद देऊन बटालियनचे NCC विद्यार्थी वर्षभरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहतील असे प्रतिपादन महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित यांनी केले।
आझाद हिंद नेचर आर्मी कोल्हापूरतर्फे NCC भवन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। त्यावेळी ते बोलत होते। संस्थेचे अध्यक्ष राहुल मगदूम यांनी स्वागत केले। यावेळी कर्नल सुहास काळे, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई, सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले, आझाद हिंद नेचर आर्मीचे अमर भोसले, परितोष उरकुडे, निलेश नाडगुंडा, उद्यान अधीक्षक अभिजित जाधव, सुभेदार सचिन पाटील, सुभेदार राजाराम आढाव, अपूर्वा शेलार, जितेंद्र भरमगुंडा, अँथनी डिसोजा, अनिल साकसकरे, विजय शहापुरे, शंकर महाले यावेळी उपस्थित होते। आमदार निवासात स्वच्छतेच्या मुद्द्यावरून राडा केला तेव्हा विरोधकांकडून टीकेची झोड उठवल्या गेली। आमदार गायकवाड यांच्या मतदारसंघातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वयंपाकघराच्या जवळ प्रचंड घाणीचे साम्राज्य दिसून आले। त्या घटना माध्यमात प्रसारित झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहर गाठले व प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन स्वच्छतेची पाहणी केली। तसेच जिल्हा शल्यचिकित्सक व अधिकाऱ्यांना चांगलेच झापले व इमारती जीर्ण झाल्या आहेत त्या तात्काळ नष्ट करून नवीन निर्माण करा व स्वच्छता कायम ठेवा अशा सूचना दिल्या। सरकारी दवाखान्यामध्ये एवढी मोठी जागा असताना मागच्या साईडच्या सगळ्या बिल्डिंग या इंग्रजकालीन असल्यामुळे भंगार पडलेल्या आहेत। इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाही आहे, CS-ला ऑफिस नाही आहे। आज एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि कार्डियक कॅथलेटची पाहणी केली। MRI मला आम्हाला लवकर चालू करायचं आहे। या सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलद गतीने व्हाव्या याकरता मी आज व्हिजिट केल्या आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे त्या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे आणि त्याचा एक डिटेल आर्किटेक्टकडनं प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुटीत झाला पाहिजे। कारण इथं एवढा ट्रॅफिक या ठिकाणी होतो की पेशंट आला तर त्याला वेळेवर सेवा मिळत नाही, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे, चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर ते रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातं आणि मग चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटलला खूप या ठिकाणी तंग आलेला आहे। त्यामुळे सगळ्या गोष्टीची पाहणी मी तासभरापासून करत आहे आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सुविधा लोकांना देता यावी, चांगल्या इमारती इथे उभारता याव्या याकरता मी हे आजचं नियोजन केलेलं आहे। छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे। जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्हाळा किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी येडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवाजी काशेद यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले। लेझिम पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली। महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूमधील जंजिर किल्ला असे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। महाराष्ट्रातील 11 किल्ल्यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी हे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे सर्व किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे संस्कार दर्शवणारे हे 12 किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचं मिलिटरी वॉरफेअर काय होतं आणि कशा पद्धतीने किल्ल्यांचं संरक्षणात्मक बांधकाम आहे हे दाखवणारे हे 12 किल्ले आहेत। त्यांचा समावेश झाल्याबद्दल आणि विशेषतः पन्हाळा किल्ल्याचा या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्याबद्दल मी सर्व कोल्हापूरकरांचं अभिनंदन करतो। मागच्या 5 जुलैला पन्हाळ्याला युनेस्कोचे एक्सपर्ट आलेले होते आणि त्यांनी हे पाहणी केल्यानंतर आज पन्हाळा किल्ल्याचा समावेश यादीमध्ये होतो आहे। या पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश होण्यामध्ये जे वेगवेगळ्या आपण ॲक्टिव्हिटी घेतल्या त्यामध्ये पन्हाळा नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी, सर्व पन्हाळवासियांनी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिला। त्यामध्ये स्वच्छता मोहीम घेणं असेल किंवा प्रत्येक मॉन्युमेंट जे आपलं आहे त्या ठिकाणी स्वच्छता किंवा तिथलं सर्व मॅनेजमेंट प्लॅन करणं असेल त्यामध्ये प्रत्येकाने खूप सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आणि आपल्या सर्वांच्या कष्टाचं प्रतीक म्हणून आज जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आपल्या पन्हाळ्याचा समावेश झालेला आहे आणि जगाच्या नकाशावरती पन्हाळा आपला आलेला आहे। तर मी परत एकदा सर्व कोल्हापूरवासियांचं आणि पन्हाळावासियांचं अभिनंदन करतो आणि यापुढे जागतिक वारसा स्थळामध्ये आपला समावेश झालेला असल्यामुळे जगभरातून जे पर्यटक येतील त्या पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि सर्व पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं जे काही सर्व चित्र आपण गडाच्या माध्यमातून दाखवू शकतो ते दाखवण्यासाठी, ती माहिती देण्यासाठी आपण सर्व सज्ज होऊया।
क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। विधानसभा निवडणुकीत प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने शिंदे गटाला पाठिंबा दिला होता। याची जाणीव ठेवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळावा, अन्यथा आम्हाला नाही तर तुम्हालाही सत्तेत येऊ देणार नाही, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्याध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोंधळी यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीची जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज सर्किट हाऊस या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अशोकराव कांबळे, जिल्ह्याचे सरचिटणीस विद्याधर कांबळे, शहराचे अध्यक्ष सोमनाथ घोडेराव, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झालेली आहे। सध्या येणाऱ्या निवडणुका आणि विविध महामंडळावरती ज्या काही नियुक्त्या आहेत, या बाबतीत बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली। बघा, आमची युती आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेबरोबर असताना हा सत्तेतला पक्ष आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे आदरणीय नेते जोगेंद्र कवाडे सर हे आमच्या पक्षाची त्यांची युती असताना सत्तेचा वाटा म्हणून ज्या काही या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदरात पडायला पाहिजेत, त्या सध्या तरी काही जयदीप कवाडे सर सोडले तर दुसऱ्या कुणाला काही मिळालेलं दिसत नाही। मग अख्खा महाराष्ट्र एका लघु उद्योग महामंडळाच्या या राज्यमंत्री दर्जाच्या एका पदासाठी अख्ख्या महाराष्ट्रानं काम करायचं आणि सगळी ताकद त्यांना द्यायची, तर हा असंतोष, एक उद्रेक पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा शाखेपासून ती राज्य लेवलपर्यंत आहे। याची दखल ह्या सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीला येणाऱ्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या सगळ्या स्तरामध्ये सत्तेचा वाटा म्हणून त्यांच्या युतीमधून आमच्या उमेदवाराला ताकद दिली पाहिजे। नाहीतर आपलेच निवडून आणायचे आणि मग तुम्हाला ज्यावेळा बहुमत लागतं आहे त्यावेळा तिथं कमी पडताय तुम्ही आणि दुसऱ्याच्या पाया पडायला सुद्धा तुम्हाला लागतं आहे। तर ही परिस्थिती जर तुम्हाला घ्यायची नसेल तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सोबत घ्यायला पाहिजे। जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत हा जो काय सत्तेतला वाटा आहे उमेदवारीचा तो त्यांना दिला पाहिजे। बघा, आता जिल्हा नियोजन समितीवरती सगळ्या आमदारांचे, खासदारांचे नातलग आहेत आणि आमच्या पार्टीचा विचार केला जात नाही। मग तुम्ही सगळं तुमच्यासाठी घेणार आणि आम्ही फक्त मतं देत बसायचे दिवस आता गेलेले आहेत। आम्हीही कुणाची फिकीर करणार नाही आणि जर आम्हाला नाही तर तुम्हालाही नाही असा नारा महाराष्ट्रभर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून आमच्या 5 जिल्ह्यामध्ये होणार आहे। नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात अंबाबाई चरणी सरकारला बुद्धी दे असे साकडे घातले। आमचा विकासाला विरोध नाही, मात्र आमची थडगे बांधून विकासाचे मनोरे उभे करू नका असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना केले। शुक्रवारी मुंबई येथे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली। अनेक शेतकरी स्वतःहून शक्तीपीठ महामार्ग सुरू करण्यासाठी एकत्र आले आहेत। विकास कामाला विरोधकांनी विरोध करू नये, शक्तीपीठमुळे दळणवळण सुविधा आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी चालना मिळणार असल्याचं आमदार क्षीरसागर म्हणाले। नेटण्याचा प्रयत्न सरकारकडून सातत्यानं होतोय आणि या शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण 12च्या 12 जिल्ह्यातून विरोध होत असताना कोल्हापूरमध्ये याला विरोध नाही असं भासवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो आहे।
खरं तर मला एक कळत नाही, महापुराच्या काळामध्ये अर्ध कोल्हापूर हे महापुरामध्ये अडकलेलं असतं आणि शक्तिपीठ महामार्ग हे महापुराला कारण ठरणार आहे। याचं कारण पट्टण कोडोली ते माणगाव हा जो पंचगंगा नदीवरचा जो पूल होणार आहे, त्या पुलामुळं 2019ला कोल्हापूरला जे काय 56.3 इंच पाण्याची पातळी होती ती आता जवळजवळ 60 फुटाच्या वर गेल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे। 65 फुटाच्या आसपास जाईल आणि तसं झालं तर 2019ला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 4 फूट पाणी आलेलं होतं, आता बिंदू चौकात पाणी येत आहे का अशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली आहे। महापूर आल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास गोरगरिबांना होतो, सामान्य माणसाला होतो। घरं दारं भांडी खुंडी घेऊन गाव सोडावं लागतं। व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये 19ला नुकसान झालं, सरकारनं काही मदत दिली नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये या शक्तिपीठ महामार्ग याची गरज नाही। आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की समांतर रस्ता असताना या रस्त्याची गरज नाही, पण या रस्त्यातून 50,000 कोटी रुपये मिळतात म्हटल्यानंतर त्यातला हिस्सा आपल्याला काय बसेल का, आपल्याला काही त्यात मिळवता येईल का, म्हणून काही लोक याचं समर्थन करायला लागले। त्याचाच एक भाग म्हणजे आज मुंबईमध्ये होणारी बैठक आहे। जे बैठक आज घेत आहेत त्यांनी हे विसरू नये की कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना मतं दिलेली आहेत आणि या शक्तिपीठ महामार्गामुळे अर्ध कोल्हापूर महापुराच्या खाईत लोटलं जाणार आहे। त्याला जबाबदार कोण? मला आई अंबाबाईला एकच साकडं घालायचं आहे। या कोल्हापूरचा इतिहास आहे की एका राक्षसाच्या तावडीतून या कोल्हापूरची सुटका अंबाबाईने केलेली होती। कोल्हापूर सुरक्षित ठेवलेलं होतं। आता शक्तिपीठ महामार्ग रूपी हे राक्षस आता आमच्यावर रेटतायत आणि मला माहित आहे की आई अंबाबाई आमच्या मदतीला धावून येणार आणि हे आमचं कोल्हापूर पुन्हा वाचवणार आणि म्हणून अंबाबाईला आम्ही साकडं घातलेलं आहे। नगरपालिका ज्यावेळी झाली तेव्हापासून हद्दवाढ झालेली नाही। महानगरपालिका तर सोडाच, 80-82 वर्ष हद्दवाढ झालेली आहे आणि हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। आपण पाहतो ठाणे असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, ज्या ज्या शहरांच्या हद्दवाढ झालेली आहे त्या ठिकाणचा विकास झालेला आहे आणि मग अनेक गोष्टींचा त्यामुळे शेतकऱ्यांचे दर वाढतात। मला काही दिवसापूर्वी काही व्यक्तीनं फोन केला, मी किती 17,000ला काहीतरी एक जमीन घेतली होती, तिची 50 लाख रुपये झाले 1 गुंठे। असे अनेक तिचे फायदे आहेत। आता एक लक्षात घ्या, आम्ही या संदर्भात आग्रही होतोच, आजही आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्यावर आमची झालेली बैठक जी होती त्यामध्ये दोन्ही सचिव होते, उपमुख्यमंत्री आणि युडी मिनिस्टर आमचे शिंदे साहेब होते, अनेक अधिकारी होते, आपले महापालिकेचे आयुक्त, सगळ्यांनी त्यावेळी ठरलं काय की अशा 120 प्रस्ताव आता हद्दवाढीचे प्रलंबित आहेत। हा 121वा प्रस्ताव तुम्ही सादर करा। आता 81 जे प्रभाग आहेत त्याचमध्ये ही निवडणूक होणार आहे, बाकीची निवडणूक ती जिल्हा परिषद त्यात होणार आहे, पण ज्या वेळेला नोटिफिकेशन निघेल आणि हद्दवाढ पूर्ण होईल त्यावेळेला पुन्हा ती निवडणूक होईल आणि त्यामुळे हद्दवाढीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। यामध्ये हद्दवाढीच्या प्रक्रियेमध्ये देखील सर्व नागरिकांनी विरोध न करता, राजकीय नेत्यांनी देखील विरोध न करता यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। लवकरच आपल्याला सर्किट बेंचची आनंदाची बातमी मिळेल, लवकरच आपल्याला IT पार्कची आनंदाची बातमी मिळेल। महास्ट्राईड प्रकल्प शासनानं आता लॉन्च केला, नागपूर IIMला त्याचं उद्घाटन झालं, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं, मी होतो त्याच्या ओपनिंगला। तर आपल्याला IT सेक्टरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे। 4 दिवसापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्स एक झाली कॅप्टिव्ह एनर्जी देण्यासंदर्भात इंडस्ट्रीला, जी इंडस्ट्रीचं मत होतं की आम्हाला वीज दर परवडत नाही, 13 रुपयांनी घ्यावं लागतं, आम्ही परराज्यात जातो, त्याचा 6-7 रुपयांना आपण देणार आहोत। शाश्वत विकास प्रदेशाच्या माध्यमातून जे 5 मुद्दे आपण घेतले, मग ते IT असेल, इंडस्ट्री असेल, टेक्स्टाईल असेल, पर्यटन असेल, तर अशा या जे पोटेन्शियल कोल्हापूर जिल्ह्याला विकासाचं आहे त्यामध्ये काम करायचं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याला विकासापर्यंत न्यायचं ही आमची भूमिका आहे। फडणवीस व शिंदे यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या रायगड हद्दीतील मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल असून मुंबई पुणे ट्रॅव्हल टाइम अर्ध्या तासाने कमी होणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेतील सर्वात जास्त वाहतूक कोंडीचा हा भाग बायपास होणार आहे। 3 बोगद्यामधील एक बोगदा सगळ्यात रुंद 23 मीटर व लांब 9 किलोमीटर देशातील सर्वात लांब रेकॉर्ड करणार आहे। केबल स्टेट ब्रिज 185 मीटर देशातील सर्वात उंच ब्रिज आहे। 2 टप्प्यात काम चालणार आहे। दरम्यान 85 किलोमीटर वेगाने वारे या ठिकाणी वाहतात ते सहन करतील असे बांधकाम MSRDC व इतर एजन्सीज करत आहेत, त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे। एकनाथ शिंदे जी और मैं हमारे सभी अधिकारियों के साथ मिसिंग लिंक प्रोजेक्ट पर आए हैं। ये जो मिसिंग लिंक प्रोजेक्ट है मुंबई और पूना को
ये करीब लाने वाला प्रोजेक्ट है। इस प्रोजेक्ट के कारण दूरियां तो केवल 6 किलोमीटर से कम होगी, लेकिन समय ये आधे घंटे से कम होगा, क्योंकि जो पूरा घाट का सेक्शन है, जहाँ सबसे ज़्यादा समय लगता था, जहाँ सबसे ज़्यादा ट्रैफिक जाम होता था, वहीं पर ये मिसिंग लिंक तैयार हो रही है। इस मिसिंग लिंक के तहत टनल्स तैयार हुए हैं। इसमें से एक टनल देश का सबसे लंबा टनल है, करीब 9 किलोमीटर का। अभी हमने देश का सबसे लंबा टनल ये समृद्धि हाईवे पे उद्घाटित किया था। अब उसका रिकॉर्ड हम ही तोड़ रहे हैं और ये सबसे लंबा टनल कर रहे हैं। और उसके साथ साथ देश का नहीं, शायद दुनिया का सबसे ब्रॉड टनल भी ये तैयार हो रहा है। 23 मीटर का ये टनल है ब्रॉड ब्रेड्थ में। तो दुनिया का सबसे जो ब्रेड्थ में बड़ा है, इस प्रकार का सबसे ब्रॉड टनल हम लोग यहाँ पर तैयार कर रहे हैं। उसके साथ साथ यहाँ पर जो केबल स्टेड ब्रिज तैयार हो रहे हैं, वो भी इंजीनियरिंग मार्वल है, क्योंकि इसमें से जो सबसे लंबी हाइट है वो 185 मीटर की है, जो देश में एक नया रिकॉर्ड स्थापित कर रही है। तो मैं ऐसा मानता हूँ, एक और हम इंजीनियरिंग मार्वल भी तैयार कर रहे हैं, दूसरी ओर हाईएस्ट सेफ्टी स्टैंडर्ड्स का इसमें ध्यान रखा गया है, क्योंकि यहाँ पर करीब 85 किलोमीटर प्रति घंटा की रफ्तार से हवा बहती है और उसको सस्टेन करने वाला इंफ्रास्ट्रक्चर यहाँ पर तैयार किया जा रहा है। मैं विशेष रूप से जो हमारे कॉन्ट्रैक्टर्स हैं और जो यहाँ के कामगार हैं उनको बधाई देना चाहता हूँ, क्योंकि ऐसी वेलोसिटी में काम करना ये नियर टू इम्पॉसिबल है, लेकिन वो लोग लगातार ये काम करते आए हैं और अब ये करीब 94% ये काम पूरा हो चुका है। जो बचा हुआ काम है, हमको ये बताया गया है अभी हमारे MSRDC की ओर से कि ये दिसंबर तक वो पूरा करेंगे, लेकिन हमारा उनसे आग्रह होगा, क्योंकि इसकी एक डेडलाइन हम पार कर चुके हैं, इसलिए अब हम दिसंबर से उसको पहले करना चाहते हैं। तो उसके बारे में अभी आज मैं और उप मुख्यमंत्री जी उनसे चर्चा करेंगे और नई डेडलाइन इसकी तय करेंगे। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।